सारे विरोधी बैंड बजाकर डांस करे, राहुल जी भी उनके साथ डांस करे कि किस प्रकार से महिलाओं का अधिकार हमने छीन लिया, किस प्रकार से भारत को फिर एक बार पुरुष प्रधान संस्कृति की ओर हम लेकर गए। 12 वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय की भाजपने संसदेत एखादं विधेयक मांडलं आणि ते मंजूर झालं नाही। नारी शक्ती वंदन विधेयक हे फक्त बिल नाही तर हा राजकारणाचा गेम आहे, जिथे आकडे, सत्ता आणि राज्याचं भवितव्य सगळं बदलू शकतं। कारण भारताच्या संसदेत एक असं विधेयक मांडलं गेलं जे वरून पाहिलं तर महिलांना 33% आरक्षण देणारं वाटतं, पण आत खोलात गेल्यावर ही फक्त सामाजिक सुधारणा नाही तर एक मोठी राजकीय चाल दिसते। या एका निर्णयामुळे देशाचा राजकीय नकाशा बदलू शकतो। काही राज्यांची ताकद वाढू शकते तर काही राज्यांची सत्ता कमी होऊ शकते आणि म्हणूनच हे विधेयक फक्त संसदेत नाही पडलं तर देशात एक मोठा वाद पेटून गेलं। त्यामुळे यामागे नेमकं कोणाचं फायदे तोट्याचं गणित चालू आहे याविषयी जाणून घेऊ ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा भाजप प्रयत्न करत होता। त्यानंतर सभागृहाची कार्यवाही रात्री सुमारे 1:30 वाजेपर्यंत चालली, पण शेवटी हे विधेयक नामंजूर झालं। हे विधेयक मंजूर झालं असतं तर ते संविधानाचं 131वे दुरुस्ती विधेयक ठरलं असतं, पण हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ सध्या भाजपकडे सभागृहात नव्हतं आणि विरोधकांच्या पाठिंब्याशिवाय हे विधेयक मंजूर होऊ शकत नव्हतं, कारण या विधेयकासाठी 2/3 बहुमताची गरज होती। पण हे विधेयक कसं पडलं तर संविधानाच्या 131व्या दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनात 298 खासदारांनी मतदान केलं तर विरोधात 230 मतं पडली। पण हे विधेयक मंजूर होण्यासाठी किमान 232 मतांची आवश्यकता होती, मात्र आवश्यक असलेलं 2/3 बहुमत मिळवण्यात हे विधेयक अपयशी ठरलं। कारण विरोधकांचा आरोप होता की विधेयक 2029 पासून महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली दक्षिण भारतातल्या राज्यांची लोकसभेतली हिस्सेदारी कमी करण्याचा आणि राजकीय नकाशा बदलण्याचा आणि जातीय जनगणना पुढे ढकलण्याचा प्रयत्न आहे। आता हा आरोप का करण्यात आला हे समजून घ्यायचं असेल तर थोडं इतिहासात जावं लागेल। स्वातंत्र्यानंतर प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघाचं पुनर्वाटप केलं जात होतं। 1953 मध्ये, 1963 मध्ये आणि 1973 मध्ये सुद्धा हेच झालं। प्रत्येक वेळी लोकसंख्या वाढली आणि त्यानुसार लोकसभेच्या जागा सुद्धा वाढत गेल्या। 1953 मध्ये 494 जागा होत्या तर 1973 पर्यंत त्या वाढून 543 झाल्या। या पद्धतीमागचा उद्देश असा होता की प्रत्येक खासदार जवळपास समान लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेल। पण 1976 मध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली, कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणीच्या काळात 42वे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर केलं आणि ही दुरुस्ती इतकी व्यापक होती की तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं। याच दुरुस्तीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की लोकसभा आणि विधानसभा जागा 1971च्या जनगणनेनुसार फ्रीज करण्यात आल्या, म्हणजे लोकसंख्या कितीही वाढली तरी जागांची संख्या 543 वरच राहणार। हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण जागा फ्रीज का करायच्या तर यामागे एक अत्यंत व्यावहारिक कारण होतं। ते म्हणजे भारतामध्ये काही राज्यांनी कुटुंब नियोजन अत्यंत गंभीरपणे घेतलं होतं। केरळ, तमिळनाडू, कर्नाटक सारख्या दक्षिण भारतातल्या राज्यांनी आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवली, पण उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी लोकसंख्या वेगाने वाढत नेली। आता जर लोकसंख्येनुसार जागांचं वाटप झालं असतं तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांच्या जागा कमी झाल्या असत्या आणि ज्या राज्यांनी तसं केलं नाही त्यांच्या जागा वाढल्या असत्या। म्हणजे चांगलं काम करणाऱ्यांना शिक्षा आणि न करणाऱ्यांना बक्षीस असं स्पष्टपणे अन्यायकारक ठरलं असतं। म्हणूनच सरकारने लोकसभा जागा फ्रीज करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 2001 मध्ये 84व्या संविधान दुरुस्तीच्या माध्यमातून हा फ्रीज पुढे वाढवण्यात आला आणि ठरवण्यात आलं की 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेपर्यंत जागांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही। पण या निर्णयामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली, ती म्हणजे 1971 मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे 55 कोटी होती आणि 543 खासदार होते, म्हणजे एक खासदार साधारण 7.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत होता आणि 2026 पर्यंत लोकसंख्या 140 कोटींपेक्षा जास्त झाली, पण खासदारांची संख्या जवळपास तितकीच आहे आणि आता एक खासदार जवळपास 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय। म्हणजे 7 लाखांवरून थेट 25 लाखांपर्यंतचा हा फरक किती मोठा आहे हे लक्षात घ्या। आता येऊया 2023 कडे। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेत सर्वानुमते एक कायदा मंजूर करण्यात आला, ज्याचं नाव होतं नारी शक्ती वंदन अधिनियम। यालाच 106वे संविधान दुरुस्ती विधेयक असंही म्हटलं जातं। या कायद्यानुसार लोकसभा आणि विधानसभा यामध्ये महिलांसाठी 1/3 म्हणजेच 33% आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। लोकसभेत या विधेयकाच्या समर्थनात
454 मतं पडली, तर फक्त 2 मतं विरोधात गेली आणि राज्यसभेत तर एकही मत विरोधात नव्हतं. पण या कायद्यात एक महत्त्वाची अट ठेवण्यात आली की हे आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा पुढील जनगणना पूर्ण होईल आणि त्यानंतर डिलिमिटेशन प्रक्रिया पूर्ण होईल. आता डिलिमिटेशन म्हणजे काय, तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या आणि त्यांच्या सीमांचं नव्याने पुनर्वाटप. पण विरोधकांनी ही अट मान्य केली नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर मागणी केली होती की आरक्षण 2024च्या लोकसभा निवडणुकीपासूनच लागू करण्यात यावं आणि इथूनच वाद निर्माण झाला. दरम्यान 2021ची जनगणना कोविडमुळे सतत पुढे ढकलली गेली. सरकारने जवळपास 5 वर्ष ती सुरू केली नव्हती. आता एप्रिल 2026 मध्ये डिजिटल जनगणना सुरू झाली असून तिचे निकाल 2027 पर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि जर जुन्या नियमांनुसार प्रक्रिया चालू ठेवली असती तर आधी जनगणना पुरी झाली असती, त्यानंतर डिलिमिटेशन झालं असतं आणि मग कुठेतरी जाऊन महिला आरक्षण लागू झालं असतं आणि या जनगणनेनुसार 2034 पर्यंतही हे आरक्षण लागू होईल याची खात्री नव्हती. म्हणूनच सरकारने एक नवीन मार्ग शोधला. 131व्या संविधान दुरुस्ती विधेयकात असा प्रस्ताव ठेवण्यात आला की संविधानाच्या कलम 82 मधली ती तरतूद काढून टाकावी, ज्यामध्ये म्हटलं आहे की डिलिमिटेशन हे जनगणनेनंतरच होईल. याचा अर्थ आता जनगणनेची वाट न पाहता डिलिमिटेशन करता येऊ शकतं. आता सरकारची योजना अशी आहे की 2011च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे लोकसभा जागांचं नव्याने वाटप करण्यात यावं. त्याचबरोबर कलम 334A मध्ये सुद्धा बदल करण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून डिलिमिटेशन झाल्यानंतर लगेचच महिला आरक्षण लागू करता येईल आणि जनगणनेची वाट पाहावी लागणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2029 पर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचं लक्ष ठेवलं होतं. पण इथून पुढे या कथेला सर्वात मोठं वळण मिळतं, कारण हे विधेयक फक्त महिला आरक्षणाबद्दल नाही, तर यामागे एक मोठा प्रश्न दडलेला आहे. उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. जर जागांचं वाटप फक्त लोकसंख्येच्या आधारावर केलं गेलं तर दक्षिण भारतातल्या राज्यांची लोकसभेतल्या जागा प्रमाणानुसार कमी होऊ शकतात आणि उत्तर भारतातल्या राज्यांच्या वाढू शकतात. अंदाजानुसार फक्त उत्तर प्रदेशाला 17 नवीन जागा मिळू शकतात, तर केरळमधल्या लोकसभा जागांमध्ये सुमारे 30% पर्यंत घट होऊ शकते, तर तमिळनाडूमध्ये जवळपास 23% घट होण्याची शक्यता आहे. एकूण पाहता हिंदी पट्ट्यातल्या राज्यांना सुमारे 43 नवीन जागा मिळू शकतात, तर दक्षिण भारतातल्या राज्यांना जवळपास 24 जागा गमवाव्या लागू शकतात. याच कारणामुळे विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि ते मंजूर होऊ शकलं नाही. तरीही भाजप नेतृत्व वारंवार हे आश्वासन देतंय की दक्षिण भारतातल्या राज्यांची जागाही वाढवल्या जातील. पण विरोधकांना मोदी सरकार विश्वासात घेऊ शकली नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की दक्षिण राज्यांचा वाटा थोडा वाढेल आणि सरकार जातीय जनगणनेसोबत कटिबद्ध असेल. मात्र विरोधकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि विधेयक फेटाळल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं की याच्याशी संबंधित आणखी 2 विधेयकं, ज्यामध्ये डिलिमिटेशनशी संबंधित विधेयकं सुद्धा आहे, ती मागे घेण्यात येतील आणि ही विधेयकं आता राज्यसभेत मांडली जाणार नाही. मात्र 12 वर्षात मिळालेल्या या पहिल्या संसदीय पराभवाला सुद्धा भाजप आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. कारण मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकावा आणि आपल्या कुटुंबातील महिलांचा विचार करावा. त्यांनी असंही म्हटलं होतं की महिलांना त्यांचा हक्क देण्याची आता वेळ आली. आणि मग विधेयक फेटाळल्यानंतर भाजपने काँग्रेस आणि इंडिया आघाडीला महिला विरोधी ठरवलं. एनडीएच्या महिला खासदारांनी पावसात सुद्धा संसद परिसरात आंदोलन केलं आणि भाजपचे नेते एकाच सुरात विरोधकांवर टीका करत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधक महिला विरोधी आहेत आणि त्यांच्यामुळेच महिलांना त्यांचा हक्क मिळत नाहीये. पण केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना महिला केंद्रित राहिल्या आहेत. उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन यांसारख्या योजनांनी महिलांच्या जीवनमानात सुधारणा केली आणि काही राज्यांमध्ये लाडली बहीण किंवा लाडकी बहीण योजनेमुळे सुद्धा भाजपला फायदा झालाय. भाजप बेटी बचाव बेटी पढाओ आणि इतर योजनांद्वारे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर देत आलाय. महिला ही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास अर्धा भाग आहे. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजपची सत्ता आहे आणि पक्षाला विश्वास आहे की हा मतदार वर्ग त्यांच्या बाजूने राहील. पण शेवटी हा मुद्दा फक्त एका विधेयकापुरती मर्यादित नाहीये, तर हा देशाच्या भविष्यातल्या राजकारणाचा आरसा आहे. आज प्रश्न आहे महिला आरक्षणाचा, पण उद्या हा प्रश्न राज्यांच्या सत्ता संतुलनाचा होऊ शकतो. आकडे बदलले तर सत्ता बदलते आणि सत्ता बदलली तर देशाची दिशा बदलते. म्हणूनच हा वाद इथेच थांबणार नाहीये, तो अजून पुढे वाढणार आहे. आता निर्णय फक्त संसदेत होणार नाहीये, तर जनतेच्या मनात सुद्धा होणार आहे. कारण शेवटी लोकशाहीत सर्वात मोठी ताकद कोणाची असते, तर ती जनतेची असते.